पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे? रासव संघ. म्हणजे बघा गंमत कशी आहे की याच संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेने की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाहीये, तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? म्हणजे जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळं आहे जे काय बघतोय ना, आज सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार का ढोकळा खात बसणार? आता काही जण मला विचारतात, नहीं मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. नाही, हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी जानवाचं हिंदुत्ववाले आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही देशभक्त हिंदू आहोत. आणि म्हणून मी काल मोहन भागवतने जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे. पण गंमत कशी आणखीन असते ती बघा. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4थ्या-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत.
आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे.